आणि या घडीची आणखीन एक मोठी बातमी, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी सैन्याच्या तिन्ही दलांची बैठक सुरू आहे। बैठकीमध्ये अनेक मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा होणार आहे। हे अगदी साहजिक आहे आणि त्यामुळे कोणते मोठे निर्णय घेतले जातात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। शिवाजी काळे आपल्याला अपडेट देत आहेत। शिवाजी, आणखीन एक महत्त्वाची बैठक। अगदी भारताचे सेना म्हणजे भारतीय लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी, नौसेना प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी, त्यानंतर वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांच्यासोबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बैठक करत आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासोबत संरक्षण दल चीफ ऑफ डिफेन्स स्टाफचे असलेले जनरल अनिल चौहान यांच्यासह तिन्ही दलाचे जे प्रमुख आहेत त्यांनी बैठक केली होती आणि काल रात्री नक्की काय घडलं याची माहिती जी आहे ती त्यांनी दिली होती। आणि पाकिस्तानने कशा पद्धतीने, आज आपल्याला समोर माहिती आलेली की पाकिस्तानने कशा पद्धतीने तिथल्या नागरिक लोकांना भारत हल्ला करेल या दृष्टिकोनातून नागरी विमान हवेत सोडण्यात आलं होतं आणि भारताने जर अशा पद्धतीने अटॅक केला असता आणि जर पाकिस्तानचं नागरी विमान त्या हल्ल्यामध्ये पडलं असतं तर भारताला कुठेतरी भारत कसं निष्पाप लोकांना मारता आहे असं दाखवण्याचा प्रयत्न जो पाकिस्तानने केला होता, याच्यावरती उत्तर म्हणून आता भारताचा उतारा जो आहे तो पाकिस्तानला निश्चितपणे दिला जाणार आहे। आता त्यानंतर पाकिस्तानने हल्ला केल्यानंतर आज उरी सेक्टर असो किंवा पूंछ सेक्टर असो त्या ठिकाणी गोळीबार सुरूच आहे आणि सर्वसामान्य लोकांना जे आहे ते लक्ष केलं जात आहे। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आता भारतीय जी आपली यंत्रणा आहे, सुरक्षा यंत्रणा आहे, त्यांनी काय उत्तर शोधलेलं आहे ते आता या ठिकाणी पाहणं महत्त्वाचं आहे। एकंदरीत पाकिस्तान नेहमी स्वतःच्या हातामध्ये खंजीर घेऊन चालणारा पक्ष आहे, कारण पाकिस्तानच्या एका हातामध्ये आपण जेव्हा त्याच्या हातात हात मिळवत असतो त्याच्या दुसऱ्या हातामध्ये खंजीर असतो। आता हा खंजीर त्याने स्वतःच्याच जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी वापर केलेला आहे, त्या नागरिकांचा वापर केला। म्हणजे पाकिस्तान हा कोणाचाच नाही, पाकिस्तानला या युद्धाची ढाल करून जगाकडनं पैसे मागायचे आहे, भिकेचं कटोरं जे आहे ते घेऊन फिरायचं आहे आणि त्याला दाखवायचं की आमच्या नागरिकांना मारलं जात नाही, आमचे कशा विमानावरती हल्ला केला जात आहे, हा करायचा हा प्रयत्न होता। दुसरीकडे मोटार शेल्स म्हणजे नियंत्रण रेषेवरती ज्या तोफा असतात आणि त्या सर्वसामान्य नागरिकांना लक्ष करण्यासाठी वापरल्या जातात, त्या मोटार शेलचा मोठ्या प्रमाणात मारा जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांवरती केला जात आहे। जम्मू काश्मीरच्या लोकांवरती हा हल्ला केला जात आहे आणि त्यामुळं या सगळ्याच्या याच्यामध्ये आज जे आहे फायनल उत्तर जे आहे भारताकडनं तयार केलं जाईल। भारताने पाकिस्तानने आज हल्ला केला तर भारताकडनं पाकिस्तानला मुंहतोड जबाब दिला जाईल आणि आज ज्या पद्धतीने पाकिस्तानने काल नागरी विमान जे आहे ते हवेत सोडलं होतं, कारण त्यांचा जो झोन होता तो पूर्णपणे 2 दिवस बंद होता आणि आज जर पाहिलं तर अशा पद्धतीने त्यांनी नो फ्लाईट झोन जो होता तो नागरिकांसाठी एकच विमान सोडलं गेलं आणि एक प्रकारे नागरिकांचा वापर या ठिकाणी करण्यात आला आणि जगाला अगदी आणि पाकिस्तानच्या ह्या ज्या सगळ्या कुरापती आहेत त्या कुरापतींवर आता काय करायचं त्या बाबतीत काही मोठा निर्णय या बैठकीमध्ये घेतला जातो का हे बघावं लागणार आहे। शिवाजी, अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।